नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काळे एस एम कोपा इन्स्ट्रक्टर गव्हर्मेंट ITI उस्मानाबाद. तर आज आपण ई-कॉमर्स या विषयावर शिकणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण काय शिकणार, व्हॉट इज ई-कॉमर्स. ई-कॉमर्स म्हणजे काय, तर आपण पाहिलं ई-कॉमर्स स्टँड फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. जो काही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून जो काही व्यवहार केला जातो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. दुसरा मुद्दा आहे आपला, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स रेफर्स द बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स, प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ओव्हर द इलेक्ट्रॉनिक नेटवर्क सच ॲज इंटरनेट. इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्समध्ये आपण काय करतो, आपल्याला काही खरेदी करायची आहे किंवा विक्री करायची आहे, कोणत्याही वस्तूचे असेल किंवा सर्व्हिसेसचे असेल, ती आपण काय केलं जातं, इलेक्ट्रॉनिक नेटवर्कच्या माध्यमातून ती करतो. जसं की इंटरनेट वापरून आपण जी काही प्रोसेस करतो ती म्हणजे काय झालं, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. तिसरा मुद्दा काय आपला, इन अदर वर्ड ई-कॉमर्स इज अ मीडिया ऑफ ट्रेडिंग फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन बायर अँड सेलर थ्रू अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया. याचा अर्थ काय झाला, जो इलेक्ट्रॉनिक्स ई-कॉमर्स आहे त्याच्यामध्ये काय केलं जाते, जो काही आपला व्यवहार आहे, जी काही आपल्याला प्रोडक्ट्स खरेदी करायचे, विक्री करायचे, तो काय केला जातो, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून तो काय केला जातो, व्यवहार केला जातो. तर आपल्याला समजलं असेल, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून जो काही व्यवहार केला जातो, खरेदी विक्री, त्याला आपण काय म्हणतो, ई-कॉमर्स असं आपण त्याला म्हणतो. तर पुढं आपण पाहूयात. तर पुढचा जो मुद्दा आहे तो काय, ई-कॉमर्स इज अ पेपरलेस exchange of business information using EDI, email, electronic fund transfers. तर आपण काय म्हणतो, ई-कॉमर्सनं काय केलं जाते, जो काही व्यवहार आहे किंवा जो काही बिझनेस आहे तो पेपरलेस माध्यमातून केला जातो. पेपरलेस म्हणजे काय, त्यामध्ये जे काही माहिती असेल ती काय पेपरलेस, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून त्या कोणत्याही गुड्सची, प्रोडक्टची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण कुठं देतो, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून आपल्या साईटवर ते टाकतो. आणि जो काही व्यवहार आहे तो काय यूज केलं जातं, त्या व्यवहारमध्ये EDI म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज. जो काही डाटा आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे ती EDIच्या माध्यमातून काय केली जाते, इंटरचेंज केली जाते. इंटरचेंज म्हणजे काय, देवाणघेवाण, इकडची तिकडं आणि तिकडची इकडं. त्याच्यानंतर दुसरा आहे ईमेल, इलेक्ट्रॉनिक्स मेल. प्रत्येक जो मोबाईल यूज करतो किंवा कॉम्प्युटर यूज करतो तर ईमेल प्रत्येकाला माहीत आहे, जो काही आपल्याला मेसेज सेंड करायचं आहे किंवा काही आपल्याला माहिती घ्यायची आहे तो पण रिसीव करायचे, ती ईमेलद्वारे आपण काय करू शकतो, ती देऊ किंवा घेऊ शकतो. तर यामध्ये काय, तुमचा ईमेल किंवा EDI आणि इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या 3 माध्यमातून काय केलं जाते, हा बिझनेस केला जातो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, ई-पेमेंट सिस्टीम आर वाईडली युज्ड इन ई-कॉमर्स. यामध्ये काय केलं जाते, ई-पेमेंट सिस्टीम वापरली जाते ई-कॉमर्समध्ये. ई-पेमेंट म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट. इलेक्ट्रॉनिक्स पेमेंटमध्ये आपण काय करू शकतो, जो काही व्यवहार आहे तो क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड्स असतील, तुमचे ऑनलाईन बँकिंग असेल, इंटरनेट बँकिंग असेल, त्या माध्यमातून काय केला जातो, तो व्यवहार केला जातो. समजा आपल्याला एखादी वस्तू बाय करायची किंवा परचेस करायची तर आपण काय करणार, ती वस्तू घेणार, जे काही आपण पैसे देणार आहोत किंवा जो काही आपल्याला पेमेंट करायचं
ते आपण डेबिट कार्डनं केलं किंवा इंटरनेट बँकिंगनं केलं तर ते काय झाली ई पेमेंट झालं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे कन्झ्युमर कॅन फाइंड व्हॉट दे वॉन्ट टू बाय अँड परचेस इट इझिली. तर ई कॉमर्सच्या माध्यमातून काय केलं जाते, कस्टमरला काय आपल्याला खरेदी करायची काय किंवा काय आपल्याला विक्री करायची ही काय केली जाते इझिली म्हणजे काय सोप्या पद्धतीने एकदम लवकरात लवकर त्याला काय केलं जातं तो व्यवहार करू शकतो तो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे कन्झ्युमेबर आर जनरली मोर विलिंग टू मेक परचेस इफ परचेसिंग प्रोसेस इज इझी अँड इमिडिएट. कोणतेही व्यापार किंवा कोणतीही गोष्ट कस्टमर केव्हा वापरेल ती गोष्ट त्याला काय इमिडिएट किंवा लवकरात लवकर ती केली जाईल किंवा ती इझी असेल सोपी असेल ती गोष्ट कोणताही कस्टमर करेल. तर ई कॉमर्सच्या माध्यमातून काय केलं जाते, तुम्ही फक्त काय ती ऑर्डर प्रोसेस करता, तुम्हाला जी काही घ्यायची वस्तू ते आपण काय करतो ऑर्डर देतो आणि ती वस्तू घेतो. तर ह्यामध्ये इमिडिएट आणि इझी काय केलं जातं व्यवहार केला जातो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे हा आपला टाईप्स ऑफ ई कॉमर्स. तर ई कॉमर्सचे काही टाईप्स आहेत त्याचे प्रकार आहेत. तर पहिला जो प्रकार आहे तो कोणता आहे B2B. ह्या प्रकारामध्ये काय केलं जातं बिझनेस टू बिझनेस जो काही आहे व्यवहार तो काय केला जातो B2B स्टँड फॉर बिझनेस टू बिझनेस. कंपनीज डुईंग बिझनेस टू इच अदर. जो काही त्यांचा व्यवहार आहे बिझनेस आहे एका कंपनी दुसऱ्या कंपनीसोबत जो व्यवहार करते तो काय झाला आहे किंवा एखादा बिझनेसमॅन दुसऱ्या बिझनेसमॅनसोबत जो काही व्यवहार करतो तो कशामध्ये येतो B2B या व्यवहारामध्ये येतो. तर त्याचं एक्झाम्पल आपण पाहूयात. मॅन्युफॅक्चरिंग सेलिंग टू होलसेलर. एखादा मॅन्युफॅक्चरर आहे तो काय करतो आपला जो काही माल असेल किंवा काही जो प्रोडक्ट असेल किंवा जे काही गुड्स असेल तो काय करतो होलसेलरला विकतो तो. आणि किंवा दुसरा असेल होलसेलर सेलिंग द रिटेलर्स. होलसेलर पण काय एक बिझनेसमॅन आहे, रिटेलर पण काय बिझनेसमॅन आहे आणि मॅन्युफॅक्चरर पण काय एक बिझनेसमॅन आहे. तर हा जो व्यवहार होत आहे तो काय कोणता होत आहे बिझनेस टू बिझनेस म्हणजे एक बिझनेसमॅन दुसऱ्या बिझनेसमॅनसोबत तो व्यवहार करतो त्याला आपण काय म्हणतो B2B ट्रान्झॅक्शन. तर आपण एक्झाम्पलला आपण ग्राफिकली पाहूयात. तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय झाले होलसेलर्स काय त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरर आणि वेबसाईट. तर मॅन्युफॅक्चरर काय करतो होलसेलर जो आहे तो काय करतो ऑर्डर देतो कशाद्वारे देतो वेबसाईट जी काही त्याचा वेब ॲड्रेस असेल किंवा काही त्याचा ईमेल असेल त्या माध्यमातून तो काय केलं जातं होलसेलर ऑर्डर देतो. त्याच्यानंतर वेबसाईट जी आहे ऑर्डर जी प्रोसेस आहे ती केली जाते मॅन्युफॅक्चर आणि वेबसाईटद्वारे. जेव्हा ती मॅन्युफॅक्चरला ती प्रोसेस होईल तिथं तो काय करेल तो प्रोसेस जी काही आहे होलसेलरची घ्यायची ती ऑर्डर घ्यायची ती प्रोसेस करून तो काय करतो तो माल सप्लाय कुणाला करतो वापस होलसेलरला. हा जो बिझनेस झाला एका बिझनेसमॅनकडून दुसऱ्या बिझनेसमॅनकडे हा जो बिझनेस झाला तो काय बिझनेस टू बिझनेस. तर हा काय झाला पहिला प्रकार झाला. त्याच्यानंतर आपण दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे B2C. B2C स्टँड फॉर बिझनेस टू कस्टमर. एखादा बिझनेसमॅन आहे तो डायरेक्ट काय करतो आपल्या कस्टमरला तो काय करतो
एखादी वस्तू विकतो, तो व्यवहार कोणता झाला? B2C व्यवहार झाला तो. तर त्याच्यामध्ये काय केलं जाते? कंपनी सेल देअर गुड्स सर्व्हिसेस ऑनलाईन टू कंझ्युमर. जो काही त्याचा कस्टमर असेल किंवा कंझ्युमर असेल, त्याला काय केलं जातं? तुझे त्या बिझनेसच्या जी काही आहेत गुड्स सर्व्हिसेस, तो काय केलं जातो? त्याला सेल किंवा विक्री केली जाते. तर त्याचे एक्झाम्पल म्हणून आपण बघू शकतो, जे ॲमेझॉन आपण पाहतो, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय वेबसाईट्स आहेत. या माध्यमातून काय केलं जाते? आपण जी काही आपल्याला वस्तू घ्यायची आहे किंवा कस्टमरला जे काही घ्यायचं आहे, तो काय करतो? ऑनलाईन ह्या वेबसाईटवर तो शोधतो. समजा तुला मोबाईल घ्यायचे, बाईक घ्यायचे किंवा काहीही घ्यायचं आहे किंवा शूज घ्यायचे, तो वॉच घ्यायचे, तर तो काय करतो? या वेबसाईट सर्च करतो, तिथं तो पाहतो. वॉच पाहिजे असेल कोणत्या कंपनीचं, तो सिलेक्ट करतो आणि तो काय केलं जातो? त्या वेबसाईटवर तो टाकतो, त्याची ऑर्डर देतो. कस्टमर आपण ग्राफिकली माध्यमातून कस्टमर काय करतो? ऑर्डर जो आहे तो कशाद्वारे देतो? वेबसाईटद्वारे. त्याच्यानंतर वेबसाईट काय करते? जी काही ऑर्डर आहे कस्टमरची, ती काय केली जाते? बिझनेस ऑर्गनायझर, कोण जो असेल बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा मॅन्युफॅक्चर किंवा बिझनेसमॅन असेल, त्याला तो ऑर्डर काय करतो? पास करतो. त्यानंतर काय? बिझनेसमॅन तो काय करतो? ऑर्डर घेतो आणि जी काही माल असेल तो काय करतो? कस्टमरला तो सप्लाय करतो. या प्रोसेसला काय आपण म्हणलं जातं? B2C ट्रान्झॅक्शन. तर यामध्ये बिझनेस टू कस्टमर काय केलं जातं? ट्रान्झॅक्शन केलं जातं किंवा तो व्यवहार केला जातो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे C2C. C2C स्टँड फॉर कन्झ्युमेबर टू कंझ्युमर्स. कंझ्युमर्स टू कंझ्युमर्स. यामध्ये काय केलं जाते? एखादा कस्टमर आहे, त्याला आपली वस्तू किंवा काही असेल ते काय करायचे? दुसऱ्या कस्टमरला विक्री करतो. हे जो व्यवहार आहे त्याला काय म्हणतो? C2C व्यवहार. तर ह्याच्यामध्ये काय झालं? तर कंझ्युमर सेल्स देअर गुड्स सर्व्हिसेस ऑनलाईन टू अदर कंझ्युमर्स. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे C2C बिझनेस मॉडेल हेल्प्स कंझ्युमर्स टू सेल्स देअर assets like properties, cars, bike, TV or mobiles, etc. त्याला एखादा कस्टमर आहे, त्याला एखादी आपली प्रॉपर्टी विकायची आहे किंवा एखादी जुनी कार विकायची आहे किंवा एखादी बाईक विकायची आहे किंवा एखादा मोबाईल विकायचा आहे, एखादी TV विकायची असेल किंवा कोणतीही वस्तू असेल ती विकायची असेल, तर तो काय करतो? ती वस्तू एखाद्या वेबसाईटच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहू शकतो OLXच्या माध्यमातून काय करू शकतो? तो जी काही त्याला विकायचे ती वस्तू, त्याचे फोटो तो तिथं अपलोड करतो आणि ती माहिती कशामध्ये केली जाते? एका कस्टमरकडून दुसऱ्या कस्टमरला त्याची माहिती होते. तर कशाच्या माध्यमातून माहिती होते? एक ग्राफच्या माध्यमातून. आपण बघूयात. 1 नंबर कस्टमर आहे, वॉन्ट टू सेल. या कस्टमरला काय करायचं आहे? आपला माल सेल करायचा आहे किंवा विक्री करायचं आहे. तो काय टाकेल? वेबसाईटवर त्याचे फोटोज टाकेल, त्याची काही माहिती असेल ते टाकेल, कधी परचेस, त्याची किंमत किती देणार आहे, तो सगळं त्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये टाकेल. आणि कस्टमर दुसरा काय करेल? वॉन्ट टू बाय. ज्याला ती काय करायचं आहे? वस्तू घ्यायची. तर तो काय करेल? तो पण काय करेल? वेबसाईटवर पाहिल कोण गेले आणि कस्टमर टू कस्टमर जे कम्युनिकेशन होईल किंवा जो काही व्यवहार होईल तो कोणत्या प्रकारामध्ये? C2C ट्रान्झॅक्शनमध्ये.
तर आपण बघितलं आजच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलो,